नमस्कार, मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. आणि आत्ता जो आपला एक विषय आहे तो म्हणजे रिक्षा परमिटच्या बाबतच असून आता ही रिक्षा परमिट जर तुम्ही बघितलं मुंबई ठाण्यात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि RTO अधिकारी शासन हे न्यायालयाच्या आडाला दडून ही परमिट वाटप करत आहेत. आणि तसं इरादापत्रात स्पष्ट नमूद केलेलं आहे. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि हे प्रकरण कायद्यानुसार जर तुम्ही बघितलं तर ह्याला नियम करावे लागतील आणि नियम करून हे परमिट द्यावी लागतील. ही परमिट जी दिलेली आहे ती कुठल्याही पद्धतीत कायद्यावरती टिकणारी नाहीत. अगदी जे आत्ता गाड्या घेत आहेत हे सगळे लोक पैसे खाऊन जे परमिट देत आहेत आणि बेकायदेशीर आहे ती. आणि ह्या परमिटमध्ये मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार तर झालेलाच आहे, परंतु ही परमिट कायद्यावर कुठल्याही परिस्थितीत टिकणार नाहीत. कारण हा व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि त्याला भाषेचं ज्ञान हे लागतंच. शिवाय जी ही परमिट दिलेली आहे त्यांना 15 वर्षाचा दाखला हा लागतोच. शिवाय त्याला भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान हे आवश्यक आहे आणि शासनाच्या नियमानुसारच हा व्यवसाय करायचा असतो. हा परवाना कुणालाही भाड्यानं देता येत नाही अथवा कुठल्याही बँका पतपेढ्याला गहाण ठेवता येत नाही. कामधंदा असताना ज्यांनी परवाने काढलेले आहेत, ज्यांनी हे परवाने दुसऱ्याला 3-5 वर्षासाठी दिलेले आहेत, जे नोकरीवाले आहेत आणि खोटी प्रतिज्ञापत्र दिले आहेत, प्रत्येकानं जनतेनं ऐकून घ्या. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती परवाना घेताना हे प्रत्येकानं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की माझ्यावरती फौजदारी गुन्हा टाका, मी काय खोटी माहिती दिलेली आहे, मी जर हा परवाना दुसऱ्याला कुणाला विकला, मी कुठं नोकरीला असेन आणि फसवणूक करून हा परवाना घेतलेला आहे, अशा कुठल्याही अटीत असला तरी तो परवाना कॅन्सलच होणार नव्हे, फौजदारी गुन्ह्यासुद्धा पात्र आहे. ज्यांनी परमिट नोकरीला असताना काढलेत ते तर फौजदारी गुन्ह्यासच पात्र आहेत. आणि हे RTO अधिकारी पैसे खातात. शिवाय तहसील कार्यालयातून जे दाखले दिले जातात ते परराज्यातून 1 वर्षापूर्वी लायसन इथं ट्रान्सफर केलं जातं. खोटी कागदपत्र दिली जातात आणि अशी टोळकीच्या टोळकी आहेत की ते दाखले 5,000 रुपये घेतात आणि आणून देतात. ही परमिट कायद्यावर कुठल्याही पद्धतीनं टिकणार तर नाहीतच, परंतु ही एक धोकादायक व्यवस्था भ्रष्टाचारी यंत्रणेमुळं ही झालेली आहे. आणि हे न्यायालयाच्या आडाला दडतात RTOवाले वगैरे आणि तिथं काय ह्या लॉब्या असतात, हमार परमिट हमार रिक्षवा, हमार परमिट हमार रिक्षवा. ज्या कुठल्याही बँकेला हा परवाना गहाण ठेवता येत नाही आणि बँकवालेसुद्धा लालचीनं 10% कमिशन खाऊन रिक्षांना कर्ज ज्या बँकांनी केलेलं आहे त्या बँकांचे सुद्धा आता टाळे लागत आलेले आहेत, पतपेढ्यांचे सुद्धा. आणि ह्या बँकांची शासनानं तात्काळ चौकशी करावी. गोरगरिबांचे पैसे डुबत आहेत आणि संचालकांच्या वरती गुन्हे टाकून त्यांच्यावरती जबाबदारी 88 कलमानुसार सहकारी कायद्याच्या 88 कलमानुसार त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. आणि डुबलेल्या पतपेढ्यांचे पैसे हे सभासदांचे पैसे हे बँकवाल्यांची संपत्ती प्रॉपर्टी विकून शासनानं ताब्यात त्यांची संपत्ती घेऊन गोरगरिबांचे पैसे द्यावेत. कारण हे परमिट राज हे फार एक मोठं आहे आणि मराठी लोकांचं आता काहीसुद्धा मुंबई ठाण्यात काही वर्चस्व राहिलेलं नाही. नुसतं खाली मराठी म्हणायचं आहे. आणि आता 95% हिंदी भाषिक आहेत, हेही लक्षात ठेवायचं. गाड्या विकणारे हिंदी भाषिक, गाड्या पकडणारे बँकाचे हिंदी भाषिक. बँकांना सांगतात आमचे हमार बैंक में चलता है, लोन देऊ तुम उसको 1.5 लाख रुपये. आता ज्या दलालांनी सुद्धा सांगितलं असेल ते बँका पतपेढ्यांनी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे टाकून त्यांच्या संपत्ती जप्त करून जर बँका पतपेढीच्या संचालकांना सुटायचं असेल ह्याच्यातून तर त्यांनी त्यांच्याकडून वसूल करावेत.
आणि बँकेला कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीर गाडी पकडता येत नाही. मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मी स्पष्ट आज करू इच्छितो, कुठलाही बँक पतफेडीवाला तुमची जर गाडी दादागिरीनं ताब्यात घेत असेल, तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची आणि सहकार आयुक्तांना पत्र लिहायचं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचं, हे दादागिरीनं माझी गाडी ताब्यात घेत. हप्ते तुम्ही रेग्युलर भरायचे असतात, हप्ते तर भरायचेच असतात, परंतु ह्या फायनान्स कंपन्या तर निव्वळ लुटालूट चाललेली आहे आणि ती केवळ हिंदी भाषिकांच्यामुळं होते. ते हिंदी भाषिकांना चालते हमार रिक्षा, हमार परमेट, हमार गुरु, बस ह्याच्याशिवाय त्यांना काहीसुद्धा नाही. पण आता प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे, स्थानिकांनी कायदे हे पाळायचे आहेत आणि कायद्यानुसार कायद्यानंच काम करायचे आहे. तुमची जर रिक्षा ताब्यात घ्यायला तो कोणी फायनान्सवाला असून द्या, कोणी मोठा असून द्या, काही भ्यायचं नाही. तुम्ही तक्रार करू शकता. प्रत्येक मराठी रिक्षावाल्यांना आता खिशात पेन ठेवा, एक कोरा कागद गाडीत ठेवा आणि बिनधास्त तक्रार करायला शिका, तर तुम्ही ह्याच्यातनं वाचणार आहेसा. नाहीतर इथं तुमचं नुसते कुठेतरी एक्का दुक्का हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच दिसतील. तर आता आपला व्यवसाय जर सुधारायचा असेल, ते ओला कोला कुबेर हे ऑनलाईनला जे व्यवसाय करतात त्यांचे सुद्धा परवाने हे कॅन्सलच करावे लागणार आहेत. त्याच्यामुळं कुणी असं काय म्हणायचं काम नाही. ह्या स्पर्धेच्या युगात अगदी मुंबई ठाण्यात रिक्षाला इथून पुढचा काळ हा कठीण येणार आहे. कायदे हे बदललेले आहेत. त्याच्यामुळं मी कसाही धंदा करेन आणि मला कोण विचारत नाही. ऑनलाईनला भरपूर फाईन येतात, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. ऑनलाईनला गाड्या ब्लॉक होतात आणि जर ब्लॉक तुमची गाडी झाली तर करायला पोलिसवाल्यांनी जर तुमची गाडी पकडली, वाहतूक अधिकाऱ्यांनी गाडी पकडली, तर तुमची गाडी तिथं सडून जाते. आज तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बघा, वाहतूक चौकीत बघा, किती रिक्षा पडलेल्या आहेत, किती सडून गेलेले आहेत. मग हे बँका पतपेढ्यांचे जर त्यांना कर्ज वसूल करायचे असतील तर त्यांनी कायदेशीर गाडी कुठलीही बेकायदेशीर न पकडता कायदेशीर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, न्यायालयातनं ऑर्डर घेऊ शकता, गाडी ताब्यात घेऊ शकता, निलाव करू शकता. त्यातून तुमचं जर कर्ज भागलं नाही तर तुम्ही न्यायालयाकडून ऑर्डर घेऊन त्याच्या गावच्या जमिनीच्या वारसा हक्कानं मिळणाऱ्या संपत्तीवरती अटॅचमेंट आणू शकता. मग तो कुठलाही असून द्या, देशातली कुठलीही व्यक्ती असून द्या, वारसा हक्कानं न्यायालय ऑर्डर देतं. तुम्ही त्याच्या गावी जाऊन UP बिहारमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही नोंद करू शकता सातबाऱ्यावरती, तिथून उतारा तुम्ही घेऊ शकता. परंतु तुम्हाला कुठलाही परवाना बँका पतपेढीला घाण ठेवता येत नाहीत, दुसऱ्याला देता येत नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. आणि जर बेकायदेशीर जर तुमची गाडी कोण पकडायला आलं तरी रिक्षावाल्यानं सक्षम झालं पाहिजे. हिंदी भाषिकांचं ते असून द्यात, किती बी असून द्यात गाड्या, ह्या कायद्यानुसार ते कॅन्सलच होणार आहेत. गाड्या तर सोडूनच जातात. 9,000 हप्ता भरायचं कायच काम नव्हतं. आता राज्यात तुम्हाला स्पर्धेत जर धंदा करायचं म्हणलं तर ST महामंडळाचं सुद्धा भाडं कमी होणार आहे. त्यांच्या योजना असतात. शिवाय परिवहन सेवेचं राज्यातील भाडं 5 किलोमीटरचं 5 रुपये होणार आहे. शिवाय मेट्रोचं जाळं हे विणलं जात असतं आहे. तुम्ही आता म्हणतायसा की आम्हाला काय फरक पडतो आहे, आम्हाला कोण काय विचारतं आहे. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही असं काहीसुद्धा कुणी समजू नये. पर्यायी व्यवस्था नसते त्यावेळेला तुम्ही बोलत होता आमचं कोण काय करतं आहे, हे करते. सगळा हा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं तुम्हाला कायदे पाळावे लागणार आहेत आणि प्रत्येक मराठी रिक्षावाल्यांनी विचार करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे परमिट नाही त्यांनी जरूर परमिट काढा आणि तुमचा हक्काचा व्यवसाय मराठी टक्का वाढला पाहिजे. शिवाय तुमच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवताना ज्याच्याकडं लायसन बिल्ला आहे त्यालाच तुम्ही ती गाडी चालवायला द्या, अन्यथा देऊ नका. गाडी एखाद्या वेळी तुमची उभा राहून द्या एखादा दिवस, पण जे काय ई चलन बनेल ते तुमच्याच खात्यातून भरावं लागणार आहे. त्या ड्रायव्हरनं कुठलंही काय केलं तरी पोलीस तुम्हाला घरातून उचलून येतील, तुमच्यावरती गुन्हा टाकतील. हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर ज्यांना कुणाला परमिट करायचे असतील तर जाऊन RTOला काढा जावा आणि रिक्षा घेऊन आपला स्वतःचा स्वयंरोजगार हात चालू करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.